एवढ्या भीषण नुकसानीचं काम करण्यासाठी किती किती लोक आहेत? काम करण्यासाठी 3 लोक आहेत फक्त आमच्याकडे, तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक. आणि 3 लोक इथपर्यंत अजून इथपर्यंत कुणीच पोहोचलेलं नाही. तुम्हीच आपण पहिलेच लोक आहेत इथपर्यंत पोहोचलेले महापूर आल्यानंतर. हा, शिरस मार्ग आमच्या परिसरात वर धारवंटा ते खाली हिरापूर 20 किलोमीटर असं आणि पारगाव ते मादळ 15 किलोमीटर असं, एवढ्या एरियात 3000 एकर पेक्षा जास्त आमचे मोसंबी. अक्षरशः राख झाले आमच्या सगळ्या मोसंबीची. हे बघा तुम्ही, काय काय राहिलं नाही आमच्या मोसंबीला. सगळे फळ आमचे वाहून गेले. हे बघा, हे तुटले सगळे फळ वाहून गेले आमचे. पूर्ण हजारो शेतकरी, आमचा सगळं पूर्ण शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त केलं. आमची 10 वर्षाची बाग ही पूर्ण आमचा परिसर इथं उद्ध्वस्त केला. एकही कोणता नेता आला नाही बघायला, कोणता अधिकारी इथं तहसीलदार कलेक्टर आला नाही बघायला. डिझास्टर मॅनेजमेंट देशात दिसतं नावाला डिझास्टर मॅनेजमेंट आहे. हे डिझास्टर नाही तर काय, हे बघायला कुणीच आलं नाही. अजितदादा आले, कुणी आले, हायवेहून गेले सगळे. बीड, पारगाव सगळे हायवेहून नेते जातात. आमच्या इकडे बागा उद्ध्वस्त. हे काय करायचं, आम्ही उन्मळून गेले सगळे. आमची जमीन वाहून गेली. हे बघा काय राहिले, खडक राहिला नसतं इथं. हे बघा खडक नसतं. हे काय, हे खडक आहे. जमीन सगळी इतका 1-1 फूट जमीन वाहून गेली आमची. ह्याचा पंचनामा सुद्धा जमीन खरडून गेली म्हणून करत नाहीत. आम्ही तलाट्याला, ग्रामसेवकला सगळ्यांना सांगतो, तुम्ही इथं या, आमचं खरडून गेलेलं पंचनामे करा, आमच्या पिकांचे पंचनामे करा. पण हे आमचं उद्ध्वस्त झालेलं हे कुणी आलं नाही आतापर्यंत. हे आम्हाला शेतकऱ्यांना मदत पाहिजे. हे कधी मदत मिळणार?